नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। दिनांक 7 ऑगस्ट आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते आणि ग्राउंड वरती 3 ते 4 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। बाहेर थोडीशी पिकअपची आवक होती। आज आवक स्थिर आहे, 500 ते 550 600 मध्येच आवक आहे। मित्रांनो बघू काय बाजार भाव निघतो आज। तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव आपण सांगितला असतो, दाखविला असतो आणि सरासरी हायस्ट जे पण निघेल ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे काय हायस्ट आहे, काय सरासरी आणि काय लोएस्ट बाजार भाव निघालाय। व्हिडिओ पूर्ण बघत जा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। आणि बांगलादेश बद्दल न्यूज आली आहे, आता ते चालू होणार आहे, कन्फर्म झाले, पण मग अजून तारीख निघाली नाही, डिक्लेअर झाली नाही का कधी चालू होणार आहे। 7 तारीख आजच बोलले होते, पण मग आज अजून काही चालू झालं नाही, न्यूज आली नाही। जशी पण न्यूज देत राहील मी तुम्हाला देत राहील मित्रांनो। बघू उद्या, म्हणजे आज पूर्ण सर्वे करतो आणि उद्या सांगतो तुम्हाला बांगलादेशची तारीख निघाली का नाही, काय त्याच्यात डिटेल आहे अजून तर तुम्हाला उद्या देतो। आणि आपल्या व्हिडिओमध्ये सगळे बाजारभाव दाखवले। तर काल आपण बघितलं गोल्टल थोडा बाजारभाव कमी होता, पण आज थोडासा बाजारभाव सुधार वाटली। ते व्हिडिओ शॉर्ट परत बघा, कितीने सुधार झाली ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। ते व्हिडिओ शॉर्ट परत बघा। चला भाऊ मित्रांनो, ट्रॅक्टरचा लिलाव चालू झालाय आणि आज दुसऱ्या लाईन पासून सुरू केलाय। बघू काय बाजारभाव निघतो। तर पहिल्या नागापासून बघू आपण, पहिले ट्रॅक्टरचा लिलाव बघू, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव बघू। काय भाव गेलं? 1425 1425 रुपये 1425। क्वालिटी बघू शकतो तुम्ही, सुपर कांदा आहे। कुठला हो कांदा? शेपूपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी, ठीक आहे। शेपूपाड्याचा कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू शकतो तुम्ही, गोल्ट आहे। काय भाव गेलो? 1113 रुपये 1113 रुपीज। कुठला आहे कांदा? अकराळी, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, अकराळीचं गोल्ट आहे। बघू शकतो पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1320 रुपये 1320 रुपीज 1320 रुपये। कुठला आहे कांदा? जवळके। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। जवळक्याचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1181 1181 रुपीज। कुठले? बोपेगाव। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव केटकी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1212 1200 रुपीज। कुठले दादा? निळवंडी। आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, निळवंडीचा कांदा आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1240 1240 रुपीज। मीडियम साईज मध्ये कांदा आहे। कुठला कांदा? शिरवाडेवणी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, शिरवाडेवणीचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1340 रुपये 1340 रुपीज 1340 रुपये। कुठला आहे कांदा? बालखेड बंधारा। आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक। पुढे बघू 300 रुपये गोल्टी जायले, बारीक गोल्टी 300 रुपये। कुठले? वावी, ठीक आहे। पुढे बघू 300 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1390 1390 रुपीज। मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा? शिरवाडेवणी। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, शिरवाडेवणीचा कांदा आहे, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1256 1256 रुपीज। कुठला आहे कांदा? मांजरपाडा। बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक। 1256। पुढे बघू काय भाव गेलं? 1175 वणीचा कांदा आहे ना, 1175 1175 1175 रुपये वणीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे। आता
हे किती गेलंय? हे किती गेलंय? एकच आहे का? 11.75 जायले आपण दोन्ही पण. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1301 रुपये. 1301 रुपीज. कुठले? वनारे. ठीक आहे. 1301 रुपये. 1301 रुपीज. काय भाव गेलं? 1560 रुपये. बघ शकतो मी 1560 झाले. 1560 रुपीज. वनारेचा कांदा आहे ना? वनारे बघ शकतो मी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना? ठीक आहे. पुढं बघ गोल्टा मीडियम मिक्स आहे. काय भाव गेला? 1356. 1356 रुपीज. कुठला आहे कांदा? 406. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. 406चा कांदा आहे. 1356 जाईल. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? ठीक आहे. 1156 जाईल. कुठला आहे कांदा? बघ. ठीक. 1156 रुपीज. काय भाव गेले गोल्टा? 857. गोल्टी बघ शकतो मी. 857. 857 रुपीज. कुठले? चिंचखेड. ठीक आहे. काय भाव गेलं? 1291. 1291 रुपीज. कुठले? कुर्नोली. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1291. काय वाटतं किती जाईल भाऊ? 1500 पर्यंत इच्छा होती का? ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1651. 1651 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजवन. डॅम का? हो डॅम. आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. 1651. पुढं बघू मित्रांनो. दुसऱ्या लाईनच्या सुरुवातीपासून चालू केलं आपण. बघू शकतो क्वालिटी बघू शकतो कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेलो? 1435. 1435 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. 1435. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. 1435. पुढं बघू. किती? 1331. 1331 रुपीज. कुठले दादा? रानवड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. रानवडचा कांदा आहे. 1331 जाईल. पुढं बघू. काय भाव गेला? 1150 जाईल. 1150 रुपीज. कुठले दादा? रानवड. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही खादे. काय भाव गेली? 311. कुठले? रानवड ना? ठीक आहे. 311. बघ शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. कलर आहे. सुपर क्वालिटी माल आहे. काय भाव गेला? 1430. 1430 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणारे. बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. ठीक आहे. पिंपळणाऱ्याचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. ठीक आहे. नांदुर्डी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. नांदुर्डीचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1350. 1350 रुपये. 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1414 जायले. 1414 जायले. 1414 रुपीज. कुठला आहे कांदा काका? नांदुर्डी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. पुढं बघू. 1200 रुपये जायले कांदा. बघ शकतो तुम्ही. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. सुकेनाचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही गोल्टी 960 रुपये जायले. बरोबर ना? कुठले? पंचकेश्वर. 960 रुपये गोल्टी. ठीक आहे. 960 रुपीज. बघ शकतो क्वालिटी. गोल्टी काय भाव गेली? 835. 835 रुपीज. कुठले आपण? पंचकेश्वर. 835. ठीक आहे. काही सुधार वाटते गोल्टीमध्ये? किती आहे ना? ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं?
1300 रुपये 1300 रुपीज. कुठले? लाखलगाव. अच्छा, लाखलगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे ना, ठीक आहे. बेलाचं बियाणं आहे मित्रांनो, लाखलगावचा कांदा आहे. पुढं बघू शकता तुम्ही 1400 रुपये जाईल. 1400 रुपये, 1400 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1301 रुपये 1301 रुपीज. कुठला आहे कांदा? बर, रामाचं पिंपळास. बियाणं कोणतं होतं याचं? नाही ना, ठीक. कांदा कुठला? कसबे सुकेना ना. 1400 किती बोलले ते? 1400 जाईल, ठीक. कसबे सुकेनाचा कांदा आहे मित्रांनो. आणि बियाणं कोणतं याचं? ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 900 रुपये. एवढ्या हप्त्यात, मागच्या हप्त्यात आणली होती गोल्टी? किती गेली होती? 861 गेली होती. आज 900 रुपये गेली ना, 900 रुपये. कुठले? दरेगाव, ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1390 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? डांगसोंगदाना. काय वाटतंय बाजारभावाबद्दल आज? बरं, 1390. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे ना, ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1253 1253 रुपीज. कुठला आहे कांदा? उगावचा कांदा आहे, ठीक आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1375 1375 रुपीज. कुठले? पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. पिंपरीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1300 रुपये 1300 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? दाताने. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1251 1251 रुपीज. कुठले हो? पालखेड. मिरची का? पालखेड मिरची. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1450 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी भुई. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं, ठीक. पुढं बघू